पानगी म्हटलं की हा पदार्थ पटकन करायला कोण बघत नाही आणि काहींना तर पानगी म्हणजे नक्की काय हेच माहीत नसतं. पण आज आपण बनवणार आहोत श्रावणी शनिवार स्पेशल पारंपरिक पानगी, तीही केळीच्या पानावर केळी घालून. त्यासाठी अर्धा कप गूळ, 1 कप दूध मिश्रित साय आणि 5-6 पिकलेली केळी घ्या. हे सगळं चांगलं कुस्करून एकजीव करून घ्या. त्यामध्ये 1.5 कप तांदळाचं पीठ, पदार्थ गोड असल्यामुळे थोडं कमी मीठ आणि पाव चमचा वेलची पावडर घाला. आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत अशी बॅटरची कन्सिस्टन्सी करून घ्या की ती केळीच्या पानावर सहज पसरवता आली पाहिजे. आता केळीची पानं अशा आकारात कापून घ्या. तवा गरम झाला की त्यावर एक केळीचं पान ठेवा आणि त्यावर आपलं बॅटर असं पसरवा. आता मंद आचेवर छान भाजून घ्या. एका बाजूने भाजलं की पानासकट अलगद उलटा. केळीच्या पानाचा रंग बदलला की समजा आपली पानगी छान भाजली आहे. आणि केळीच्या पानामुळे पानगीला जो मस्त सुगंध आणि चव येते ना, तो साध्या तव्यावर कुठून येणार? गूळ आणि केळी असल्यामुळे या पानग्या चविष्ट तर होतातच, शिवाय पौष्टिकही होतात. बघा किती छान लुसलुशीत आणि मऊ पानग्या तयार झाल्यात. श्रावणी शनिवारी हा पारंपरिक पदार्थ नक्की करून बघा. पानगी खाल्ली की एक तरी जास्त खाल्ल्याशिवाय मन काही शांत बसत नाही.